सक्सेस झालं आणि यानंतर थेट जाऊयात गणेश गीते सध्या बोलतायत। छुप्या पद्धतीने यंत्रणा राबवली नाही। मी या निवडणुकीच्या प्रक्रियेतनं 3 तारखेला माघारीच्या शेवटच्याच दिवशी मी या निवडणुकीच्या प्रक्रियेतनं बाजूला झालेलो होतो आणि मी माझ्या पार्टीच्या आदेशाप्रमाणे मी या निवडणुकीत पार्टीने जागा महायुतीमध्ये शिवसेनेला गेली, त्यामुळे मी त्या ठिकाणी माघार घेतली होती। आता असंही कळतंय की गोकुळ गीते हे शिंदे साहेबांच्या भेटीला जात आहे। 4 ते 5 वाजेच्या दरम्यान त्यांचा पक्षप्रवेश सुद्धा होतोय। एकूणच ही राजकीय भूमिका सुद्धा आता गोकुळ गीते घेत आहे। 100% मी 12 तारखेच्या माझ्या घरी झालेल्या प्रेसमध्ये आपल्याला सांगितलं होतं की यापुढे तो त्याचा कुठलाही निर्णय स्वतंत्रपणे घेऊ शकतो आणि मी त्याला ती मुभा दिलेली आहे। त्यामुळे तो त्याचा निर्णय आज कुठे जायचं कुठे थांबायचं तो निश्चितपणे आज या ठिकाणी घेईल। तुमचं एक भाकीत सुद्धा या सगळ्या निमित्तानं चर्चेत आलंय, ते म्हणजे ज्या वेळेला तुमच्या घरी पत्रकार परिषद झाली त्यावेळेला तुम्ही म्हणाले होतात की महायुतीचे सगळे नेते प्रयत्न करताय। आज गोकुळने प्रचार थांबवला, प्रसाद हिरेंनी माघार घेतली, पण जर उद्या गोकुळ गीते निवडून आला तर ते दराडेंचं नशीब पराभवाचं होतं का? बघा, या ठिकाणी पहिल्या दिवसापासून उमेदवारावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर रोष होता आणि त्यामुळे मला निश्चितपणे या ठिकाणी माहिती होतं की या ठिकाणी मतदार हे माइंडेड। आपण या जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका बघितल्या, ज्या निवडणुकीला पहिल्या दिवसापासून लोक नाकारता त्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे उमेदवार चुकीचा होता आणि तो चुकीचा ठरला। त्यामुळे लोकांनी या ठिकाणी मतदारांनी माइंडेड गोकुळला दिलं। आपल्या समर्थकांकडून काही पोस्ट देखील करण्यात आलेला आहे, ज्यांनी आमचा बाप काढला आम्ही त्यांचा बाप पाडला असं स्वरूपाचे। बघा, ती त्यांची संस्कृती, त्यांनी कोणाचा बाप काढला, आपण काही कोणाचा बापही काढायचा नाही कोणाचं, कारण लोकांनी आपल्याला या ठिकाणी त्याला भरभरून न्याय दिलाय आणि आपण कशाला कोणाचा बाप काढायला जायचं। ती त्यांची संस्कृती त्यांच्याजवळ, आपली संस्कृती आपल्याजवळ। दराडेंच्या पराभवाची आणखी कोणती कारणं तुम्हाला वाटतात की ज्यामुळे दराडेंचा पराभव झाला आणि तुमच्या बंधूंचा विजय झाला? निश्चितपणे ह्या मतदारसंघात 8 वर्षापूर्वी 2018 मध्ये दराडे निवडून आले, त्यानंतर 8 वर्षामध्ये कुठेही कोणाशी संपर्क ठेवला नाही, कोणाच्या सुखदुःखात पण गेले नाही, कोणाच्या कामात पण आले नाही आणि अशा वेळेस जनता निश्चितपणे उमेदवाराला नाकारते। आता या सगळ्या काळामध्ये तुमचे बंधू जरी राजकीय भूमिका घेत असले तरी तुमची राजकीय भूमिका काय असणार? तुम्ही मंत्री गिरीश महाजनांसोबतच असणार की अन्य काही कुठला निर्णय घेणार? मी भारतीय जनता पक्षातच असणार आणि भारतीय जनता पार्टीतच राहणार आणि मी गिरीश भाऊंसोबतच कायम राहणार, कारण मी माझी भूमिका त्या दिवशी स्पष्ट केलेली, मी भारतीय जनता पार्टीत आहे आणि भारतीय जनता पार्टीतच काम करणार। गोकुळ गीते यांचा विजय झालेला आहे आणि त्यांचे बंधू गणेश गीते आता मतमोजणी केंद्र आले। तुमचे भाऊ विजयी झाले। हॅलो, हां, हो, झालं नाही, वहिनींचा फोन आहे। हो। तर पहिल्यापासूनच उमेदवार चुकीचा होता आणि उमेदवाराविरोधात रोष होता। जर गोकुळ गीते जिंकले तर ते नरेंद्र दराडेंचं नशीब, असं वक्तव्य गणेश गीते यांनी त्यांच्या घरच्या पत्रकार परिषदेमध्ये केलेलं होतं आणि आताही माध्यमांशी बोलताना उमेदवार चुकीचा होता असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। गोकुळ गीते याच्या पुढे त्यांचे निर्णय स्वतंत्रपणे घेऊ शकतात, कोणासोबत जायचं, कुठे राहायचं या संदर्भात ते आपला निर्णय स्वतंत्रपणे घेऊ शकतात, अशी प्रतिक्रिया त्यांनी गोकुळ गीते यांनी शिंदेंच्या शिवसेनेत जाण्यासंदर्भात दिलेली आहे। त्यामुळे आता गोकुळ गीतेंच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। गणेश गीते यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे, शिवसेनेचा उमेदवार चुकीचा होता आणि म्हणूनच गोकुळ गीतेंना मतं मिळाली, असं गणेश गीते म्हणालेले आहेत। आपण पक्षाचा आदेश मानला, पक्षाने आदेश दिला, त्याच्याप्रमाणे आपण 3 तारखेला माघार घेतलेली होती। गोकुळ गीतेंची भूमिका ही त्यांनी वैयक्तिक ठरवलेली आहे। प्रचार थांबवण्याचा निर्णय घेतल्यानंतरही जर गोकुळ गीते जिंकत असतील तर ते नरेंद्र दराडेंचं नशीब असेल, असं गणेश गीते म्हणालेले होते आणि आता गोकुळ गीते यांचा विजय झालेला आहे। खरं तर